आपला पक्ष इतर पक्षांकडे घाण ठेवायचा ही पद्धत मनसेच्या प्रमुखांनी पूर्वीपासून अवलंबलेली आहे। ते अंडरग्राउंड प्रचार करतात। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांच्या NCPच्या उमेदवार जे आहेत सुप्रिया सुळे ह्या 1001% निवडूनच येणार आहेत, त्यामध्ये शंका मुळीच नाही आहे। आणि त्यामुळे पार्थ पवार असतील किंवा अजितदादा पवारांचे बंधू असतील त्यांनासुद्धा जी जाणीव झालेली आहे की घरभेदीपणा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत नाही आणि घरभेद्याच्या विरोधात पार्थ पवार आणि अजितदादांचे भाऊ उतरलेले आहेत मैदानामध्ये। ह्या सेटिंगकडे फार आम्ही गांभीर्याने बघत नाही। प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला आपला पक्ष इतर पक्षांकडे घाण ठेवायचा ही पद्धत मनसेच्या प्रमुखांनी पूर्वीपासून अवलंबलेली आहे, ती आता अवलंबलेली आहे। हे 6 महिन्यापूर्वीच सर्वांच्या बाजारात तशी चर्चा होती, सेटिंग झाली आणि त्यामुळे हे दिसून आलेलं आहे। हा आघाडीपासून लांब पाहायला मिळतोय। आजच्या सिल्वर ओकच्या बैठकीला त्यांचं आमंत्रण त्यांना पण आहे वंचितला। नाही, आजची सिल्वर ओकची बैठक ही आघाडीतल्या प्रमुख पक्षांची आहे आणि त्या बैठकीमध्ये पण माझ्या माहितीनुसार वंचितला अजून किती जागा देता येतील वाढवून, आता तर 4 जागांचा पर्याय त्यांना दिलेला आहे, त्या 4 जागा त्यांना घ्याव्यात अशी विनंती करतील, पण अजून काय पर्याय आहेत का याचा सुद्धा विचार होईल, मग त्यांच्यावर बोललं जाईल। हा आघाडीपासून लांब पाहायला मिळतोय। आजच्या सिल्वर ओकच्या बैठकीला त्यांचं आमंत्रण त्यांना पण आहे वंचितला। नाही, आजची सिल्वर ओकची बैठक ही आघाडीतल्या प्रमुख पक्षांची आहे आणि त्या बैठकीमध्ये पण माझ्या माहितीनुसार वंचितला अजून किती जागा देता येतील वाढवून, आता तर 4 जागांचा पर्याय त्यांना दिलेला आहे, त्या 4 जागा त्यांना घ्याव्यात अशी विनंती करतील, पण अजून काय पर्याय आहेत का याचा सुद्धा विचार होईल, मग त्यांच्यावर बोललं जाईल। राऊतांचं रिटर्न तिकीट काढलं असं त्याने म्हटलं। हां, तर तुझ्यासारखा असा मिंदेमी झालेला नाही कधी आणि दुसऱ्याच्या पैशावर मी जगणारा नाही। नितेश राणे जसं केवळ लाचारी पत्करलेली आहे, ती लाचारी विनायक राऊतकडे कधी नाही। ते तिकीट तुम्हीच घेऊन टाका परत, कारण तुम्ही अनेकांची तुम्हाला तयारी झालेली आहे, तुम्हाचं सुद्धा तिकीट त्यांनी तयार ठेवलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।